नमस्कार, आजीची चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज मी साबुदाणा वडा बनवणार आहे। आपल्याला उपासाला माहिती आहे वेगवेगळ्या काही खिचडी करून खाल्ली तर बऱ्याच जणांना त्याच्या ॲसिडिटी पित्त होतं, परंतु वडे मात्र आवडीने सगळे खातात। नाही घरी केले तर बाहेरून आणून हल्ली विकायलाही असतात। तर त्यासाठी मी काय केलं, अर्धा किलो साबुदाणा भिजवलेला आहे पहा, आणि तो रात्री भिजवून ठेवलेला आहे। चांगला 2-3 वेळा धुवून काढला आणि जितका साबुदाणा त्याच्यावरती 1.5 बोट पाणी ठेवलेलं होतं। त्याच्यामुळे हा कसा फुगलाय पहा, तुमच्या लक्षात येईल, मऊ झालेला आहे चांगला। त्यासाठी दाण्याचा कूट आणलेला आहे, 1.5 पाव केलेला आहे। तो आपल्या चवीनुसारच आपण वापरायचा। या ठिकाणी 8-10 मिरच्यांचं, फक्त मिरची, जिरं आणि मीठ, 3च वस्तू, कारण उपासासाठी लसूण नाही घातलेला, तर ती चवीनुसार त्याच्यामध्ये वापरणार। आणि या ठिकाणी अर्धा किलो बटाटे, तर अर्धा किलो म्हणजे एक जास्त घेतलेला मी, अर्धा किलोपेक्षा। हे आता बारीक करायचं आणि हे सर्व मिश्रण एकत्र कालवून घ्यायचं। तोपर्यंत आपण काय करणार माहिती आहे का, कढई गरम करायला ठेवायची थोडीशी, आणि गरम केली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं। चला आता आपण मळून घेऊ। बटाटा स्मॅश करू, चांगला उकडून घ्यायचा, मात्र तोही खूप असा कडक राहील असा नाही करायचा, तर तो घ्यायचा। तर या ठिकाणी आपल्याला स्मॅशरने तो असा मऊ करून घेतला, पहा लगेच फुटते। हे पहा आता स्मॅश करून झालेलं आहे, त्याचं मऊ करून घेतला, मिश्रण करून घेतलं आपण एकत्र, आणि चांगला उकडलेला होता। उकडलेलाच हवा याच्यासाठी बटाटा, मोठे मोठे असे खडे नाही राहिले पाहिजे। आता पहा याच्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा टाकायचा आहे। तर प्रथम मी साबुदाणा टाकते याच्यात। हा अर्धा किलो भिजवलेला होता मी, तर त्याच्यासाठी मी अर्धा घेतलेला आहे आणि अर्धा बाजूला ठेवलेला आहे। त्याची खिचडी बनवणार, कारण काहींना खिचडी आवडते। त्याच्यामध्ये हा दाण्याचा कूटही टाकलाय पहा मी, तोही आपल्या चवीनुसार घ्यायचा। आणि आता याच्यामध्ये ही मिरची आपल्याला टाकायची पहा, ती पण चवीनुसारच घ्यायची। याला मीठ घातलेलं आहे, जिरं घातलेलं आहे भरपूर, आणि खूप तिखटही नको म्हणून असं घेणार। आता हाताने चांगलं मळून घ्यावं लागतं याला, मात्र एवढंच करायचं, बाकी काही नाही। बटाटा, साबुदाणा हा सगळा गोळा असा एकत्र मिक्सर करून घ्यायचं। हल्ली पहा आपल्याला माहिती आहे सर्वांनाच की खिचडीपेक्षा वडे जास्त आवडतात, आणि म्हणून सगळीकडे कोपऱ्या कोपऱ्यावर आपल्याला बटाटे वडे, आपल्या साबुदाणे वड्याचे गाड्या लागलेल्या असतात उपवासाच्या दिवशी। आमच्या तर इथे कोथरूडला विवेकानंद कॉलनीमध्ये लाईन लागलेली असते उपवासाच्या वेळेला, कारण इतके वडे पण त्यांचे खूप सुंदर असतात त्याचे, आणि लोकांना करायला वेळ नाही। जे कामावाले आहेत, IT वाले, त्यांना जायचं असतं घाईघाई, 4 वडे घेतले, काम भागलं, गरजही भागली। आणि विशेष म्हणजे पहा आता हे असं मळून घेतलेले आहे चांगलं। इकडे कढईत तेल मी टाकणार आहे आता। हे पहा याच्यात मी 2 चमचे दही टाकणार आहे, छोटे दोन, अजून 1 चमचा टाकला आहे, हां बस। हां हे पहा, हे याचं थोडंसं बाइंडिंग होण्यासाठी मी 2 चमचे दही टाकलेले, जास्तही नाही टाकायचं, पण थोडासा ओलसरपणा येतो आणि चव पण छान येते त्याची, वड्यांना वेगळीच चव येते। गरम करायला ठेवलं आहे कमी शेगडीवरती, आणि तोपर्यंत काय करणार, याचे गोळे करून घ्यायचे, चांगले एकजीव करून घेतलेले आहे। हे पहा असे करायचे, आणि याप्रमाणे असे सगळे वडे करून घ्यायचे। तर चला, जेवढे घाण्याला पाहिजे एवढे पाहिजे मला, तेवढे मी करून घेते आता। हां तेल तापलं की नाही आपल्याला पाहायला पाहिजे, तावा आला ना तेलाला, मगच कोणताही पदार्थ, वडे असो काही असो, झालं पाहिजे। आता फार थोडीशी गोळी मी टाकून पाहिली, तेल तापलेले चांगलं, तर चला 2 टाकून पाहते, झाले तापले पाहता। तेल टाकलेलं आहे, आणि याला ना तेलाचा ताव खूप लागतो। आणि ते आपोआप असे वरती आले पाहिजे, थोडेसे तळताना खाली चिकटले नाही पाहिजे, मग व्यवस्थित होतात। स्वयंपाक करताना आईनं दिलेला माझा मंत्र, त्याला गुरुमंत्र समजत असते,
सोन्याची चूल चांदीची इंद्रभाया, स्वयंपाक करते अनुसया आणि जेवायला येते सद्गुरू राया. म्हणजे आपण प्रसन्न मनाने केलं ना की ते खरं अन्न म्हणजे भोजनालायक असतं. आणि म्हणून आपण कोणताही स्वयंपाक असू द्या, अगदी पूजेचा स्वयंपाकाचा असाच म्हणून नाही आहे, रोजचा जरी असला तरी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि म्हणून आईने दिलेला तो मंत्र दरवेळेस मी मोठ्यांनी म्हणत पण म्हणतेच. मात्र सकाळी उठलं की हात लावताना एकदा म्हणायचं आणि स्वयंपाकाला सुरुवात करताना एकदा म्हणायचं. तर पहा, आपले वडे छान तळले गेलेले आहेत. छान तळलेले आहेत. थोडेसे कुरकुरीत हवे ना म्हणून मी लाल काढलेले आहेत. पहा, मी आता दुसरा घाणा टाकला. तेलाला ताव चांगलेला आलेला आहे आणि दुसरा टाकलेला आहे. जळू नये म्हणून एकदा फक्त हलवायचं आहे, कारण याला वेळ लागतो तळायला तसा. आपले वडे पहिले दोन घाणे तयार झालेले आहेत. ते वडे झालेले, त्याच्यासाठी थोडी मी चटणी केलेली आहे. खरे तर तसेच आवडतात बऱ्याच जणांना, पण त्यासाठी दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये एक काकडी किसून घेतलेली आहे, तर ती मी याच्यामध्ये टाकते. पहा, थोडीशी हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकायची. याच्यामध्ये मीठ वगैरे सगळं आहे आणि हलवून घेतली. किंचितशी साखर टाकून, त्याच्यात 1 चमचाभर साखर टाकलेली आहे. दही आंबट आहे थोडंसं, चवीपुरतं थोडंसं कमी पडेल म्हणून मीठ टाकलेलं आहे. पहा, झाली आपली तयार झालेली चटणी. हे पहा, आपले वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला दाखवण्यासाठी अजून बरेच करायचे. नातवंड आली सुट्टीला, त्यांच्यासाठी खास आग्रहासाठी बनवलेला आजचा हा मेनू. तर इतकं सुंदर लागतं. आणि त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला दाखवते की हे वडे कसे होतात. खूप सुंदर झालेत पहा. तर पहा, तुम्ही पण याप्रमाणे करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारे मला जरूर कळवा की रोज रोज नाश्त्याला काय पाहिजे. तर असा बदल म्हणून हेही केलं तर चालेल. उपवासाच्या दिवशी तर खास नक्कीच करा तुम्ही. तर पहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला कमेंटद्वारे जरूर कळवा. खूप सुंदर झाले, टेस्टी झाले. धन्यवाद.